सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. भाग 242. मग आता आर्यामुळे प्रिन्स आणि प्रिन्सेसचा गेम सुरू होता. त्यामध्ये प्रिन्सेस आपोआपच जिंकली आणि प्रिन्स मात्र चिडला आणि म्हणाला, मी तुझ्यामुळे हरलो. आता मी खरंच तुझ्याशी नाही बोलणार, असं म्हणून पाय आपटत निघून गेला. आणि एंजल त्याला म्हणाली की प्रिन्स, आपण तो गेम खेळूया का? आपण पुन्हा स्टार्ट करू. तर प्रिन्स तिच्याशी अजिबात न बोलता पाठ दाखवून निघून गेला. आणि एंजलला खूप वाईट वाटलं आणि तिनं तोंड लटकवलं. आणि प्रिन्स हरला म्हणून रुसून रूममध्ये जाऊन बसला. आणि प्रिन्सेस जिंकली होती तरीसुद्धा जास्त हसत नव्हती, कारण कोण हरलं होतं या खेळात? तर तिचाच भाऊ हरला होता. आणि ती कधीही आदित्य हरल्यानंतर जास्त हसत नव्हती. गेम हा गेम असतो म्हणून ती लगेच सोडून द्यायची. ती समजूतदार होती आणि मोस्ट ऑफ सगळेच गेम ती जिंकायची. आणि मग प्रिन्सेस आदित्यकडे गेली आणि म्हणाली, प्रिन्स, असं रुसू नको. खाली युवी एंजल आलेले आहेत, चल ना, आता आपण त्यांच्यासोबत खेळू दिवसभर. आणि प्रिन्स म्हणाला, नको दी, ती एंजल आली ना तर आता मी माझ्या रूममधून बाहेर नाही जाणार. प्रिन्सेस म्हणाली, तू असं का करतोस रे? तिलाही रूममध्ये येऊ देत नाहीस आणि तूही बाहेर जात नाहीस. आणि प्रिन्स चिडून म्हणाला, ती काय करते? ती काय येते ग इथे दर संडेला? ती आल्यामुळे मला रूममधून बाहेर जाता येत नाही आणि मला खेळताही येत नाही, कारण ती लगेच माझ्या रूममध्ये येते आणि कुहूनं दिलेले गिफ्ट तोडून टाकते. आणि मला ना आता तिच्यावर अजिबात विश्वास नाही. एंजल खूप वाईट आहे. आणि प्रिन्सेस म्हणाली, प्रिन्स, असं नाही बोलायचं. दादा दादीनं हे ऐकलं तर त्यांना वाईट वाटेल. आणि प्रिन्स बेफिकीरपणे म्हणाला, वाटू दे, किती वाईट वाटतं तेवढं वाटू दे, कारण मी खरं बोलतोय. आणि एंजल तर किती शांत असते, छान असते, देवासारखी. ही एंजल अजिबात चांगली नाही, ही खूप क्रुअल आहे आणि म्हणून ती कुहूला खूप त्रास देते, रडवते. आणि प्रिन्सेस म्हणाली, प्रिन्स, हे सगळं तुला कोणी सांगितलं? आणि प्रिन्स म्हणाला, कुहूनं सांगितलं. आणि आता हे खरं होतं बरं का. एंजल विरोधात कुहूलसुद्धा आता प्रिन्सला चहाड्या करायला लागली होती. जरा काही झालं की लगेच प्रिन्सला जाऊन सांगायची, जेणेकरून प्रिन्स एंजलचा रागराग करायचा. आणि कुहूलासुद्धा परी सांगत होती हे सगळं. तू अजिबात एंजलचं जास्त ऐकून घेऊ नकोस, तू प्रिन्सला सगळं सांग, म्हणजे प्रिन्सलासुद्धा कळेल की एंजल काय काय करते आणि तो आपोआप तिच्यापासून दूर जाईल आणि तिचं काय करायचं ठरव. आणि एंजल या शब्दाचा अर्थ परीनं कुहूला सांगितला होता आणि कुहूनं प्रिन्सला सांगितला होता. आणि एंजल म्हणजे देवदूत असतो, जो आयुष्यात चांगल्या चमत्कार घडवून आणतात व्यक्तीच्या. आणि प्रिन्स म्हणाला, पण ही एंजल खरंच एंजलसारखी नाही. आता हे ऐकलं स्वीटीनं आणि ती म्हणाली, प्रिन्स, असं नाही बोलायचं बेटा, ती तुझ्या आत्तूची मुलगी आहे ना. आणि प्रिन्स म्हणाला, मॉम, ती माझ्या आत्तूची मुलगी आहे म्हणून काहीही करेल का? ती खूप वाईट वागते कुहूसोबत आणि मला राग येईल असंही वागते. स्वीटी त्याची समजूत घालत म्हणाले, बेटा, आता ती नाही असं वागणार, मी सांगते ना. तरीही प्रिन्स तिचं ऐकायला तयार नव्हता. त्याला आता एंजल सुधारेल यावर विश्वास नव्हता. आणि ही सगळी चर्चा आर्यानं ऐकली आणि तिला वाईट वाटायला लागलं. आणि लहान मुलांच्या मनात लहानपणीच एखाद्या गोष्टीविषयी चुकीचा ग्रह किंवा गैरसमज होऊन बसला तर तो नंतर त्यांच्या मनातून काढून टाकणं किती अवघड असतं हे तिला पटलं. आणि खरंच आपलं चुकलं, आपण एंजलला खूप चुकीचं वागायला प्रोत्साहित केलं असं तिला वाटलं. आणि ती आता पुढे आली, प्रिन्सचा हात हातात घेऊन म्हणाली, प्रिन्स, एंजल चुकलेली नाही बेटा, आत्तू चुकलेली आहे. प्लीज मला माफ कर, यापुढे मी अजिबात चुकणार नाही आणि तुझ्यावर कोणीही हक्क नाही सांगणार. तुझ्या मनानं मैत्री करायची असेल तर कर किंवा करू नको, पण प्लीज माझा आणि एंजलचा रागराग नको करू. तू माझा एकुलता एक भाचा आहे ना. आणि तुला सांगू, लहानपणापासून मला फक्त माझं कुटुंब आवडतं आणि मला या कुटुंबामध्ये स्वीटी ती तेवढी आलेली चालणार होती, कारण ती पण माझ्याच घरातली आहे. माझ्या रिया आत्तूची मुलगी आहे
आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो. आणि तुला माहीत आहे का, मला माझ्यासाठी माझा होणारा नवरासुद्धा आमच्या फॅमिलीत घुसलेला चालणार नव्हता आणि मला लग्नच करायचं नव्हतं. मी ते इमॅजिनच केलं नव्हतं कधी. पण शेवटी मला लग्न करावं लागलं. त्यामुळे मला आत्ताही असंच वाटतं की तू फक्त माझा आहेस. मग माझं काय चुकलं प्रिन्स? आणि प्रिन्स म्हणाला, तू तू का रडतेस? तुझं काही नाही चुकलं. आर्या म्हणाली, चुकलं आहे प्रिन्स, खूप चुकलं आहे. म्हणून तर तुझे दादाजी माझ्याशी बोलत नाहीत. प्रिन्स प्लीज, तू सांग ना दादाजीला माझ्याशी बोलायला. आणि आत्ता दादाजीची सावली असलेला प्रिन्स म्हणाला, तू मला वाटतं की तू दादाजींना थोडासा वेळ दे. त्यांना नाही आवडत त्यांच्या असं सतत मागं मागं केलेलं, आणि मलाही नाही आवडत. तू आहेस म्हणून मी ऐकलं, नाहीतर एंजलचं नसतं ऐकून घेतलं. आणि स्वीटी म्हणाली, प्रिन्स असं बोलू नये. चल आता सगळ्यांमध्ये खाली जाऊन बस, आणि इथून पुढे तू कधीही बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेणार नाहीस, ओके? असं म्हणून स्वीटीनं त्याला थोडासा दम दिला आणि प्रिन्स सगळ्यांसोबत खाली आला आणि आर्याच्या डोळ्यातले अश्रू बघितले. स्वीटी म्हणाली, डोंट क्राय बेबी, इतकं काही नाही झालं, तो ठीक होईल. एंजलसोबतसुद्धा नॉर्मली बोलेल. आणि आर्या म्हणाली, दीदी तो एंजलसोबत नॉर्मली बोलेल, पण डॅड बोलतील का माझ्याशी नॉर्मली? डॅड माझ्यावर खूप रुसले. आता स्वीटीलाही माहीत नव्हतं की नक्की प्रॉब्लेम काय आहे, पण आर्यनला याविषयी माहीत असणार, कारण अर्जुन त्यांच्या टायगरपासून काही लपवत नव्हता. आणि स्वीटी म्हणाली, हे सगळं आर्यनला माहीत असेल ना? आय थिंक डेफिनेटली माहीत असेल, पण त्याने मलाही काही नाही सांगितलं. पण असू दे, इतका मेजर प्रॉब्लेम नसावा म्हणून त्यानं मला नाही सांगितलं. आणि आर्या म्हणाली, आता दादाच मला मदत करू शकतो डॅडना मनवण्यासाठी. कुठे आहे ग तो? स्वीटी म्हणाली, त्याचा इम्पॉर्टंट कॉल आहे, तो स्टडीमध्ये आहे. आणि तू एकटीच आलीस का, मुलं आणि तू? आर्या म्हणाली, नाही, इंद्राजी आलेत, त्यांचाही इम्पॉर्टंट कॉल आहे, बाहेरच बोलत आहेत. मग आर्या म्हणाली, आता मी दादाकडे निघाले. असं म्हणून ती खाली निघाली आणि तिनं बघितलं तर इंद्रा आत आला होता. आर्यनही डायनिंग टेबलवर येऊन अर्जुनसोबत गप्पा मारत होता. तिघांच्या गप्पा सुरू होत्या आणि तीनही मुलं सोफ्यावर बसून गप्पा मारत होती. आणि आर्या तिथं गेली, अर्जुन सरांच्या पाठीमागे जाऊन उभा राहिली, जेणेकरून आर्यनला दिसेल. आणि आर्यनचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिनं हाताचा इशारा केला. आर्यननं तिच्याकडे बघितलं, नजरेनंच खुणवलं आणि म्हणाला, काय झालं? आणि आर्यानं बारीक चेहरा केला आणि त्याला हाताने इशारा करत खुणवत म्हणाली, बाजूला ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि मग इंद्रा आणि अर्जुनच्या गप्पा सुरू होत्या आणि आर्यन हळूच तिथून सटकला आणि आर्या त्याला ओढत एका कोपऱ्यात घेऊन गेली. आर्यन म्हणाला, प्रिन्सेस तुझं काय सुरू आहे ग? आर्या दबक्या आवाजात म्हणाली, दादा माझं तुझ्याकडे एक काम आहे, प्लीज कर ना. आर्यन तिला आत्ताच नेक्स्टून सांगत मला, हे बघ प्रिन्सेस, तू जर मला काही वेडं वाकडं करायला सांगत असशील ना तर मी ते करणार नाही. ऑलरेडी डॅड तुझ्यावर खूप चिडले आहेत, हे विसरू नकोस, आणि पुन्हा दुसरी चूक करू नको. आर्या म्हणाली, नाही रे, उलट झालेली चूक दुरुस्त करत आहे. दादा प्लीज, डॅडनं सांग ना माझ्याशी बोलायला, मी पुन्हा अजिबात नाही चुकणार. आणि आर्यन म्हणाला, प्रिन्सेस तुझ्यावर मी कसा विश्वास ठेवायचा? कुत्ते की डूम टेढ़ी हो तुम, टेढ़ी की टेढ़ी ही रहेगी. तशी आर्या थोडी चिडली, त्याला फटका देत म्हणाली, दादा मला आता तुझ्या मदतीची गरज आहे, तू असं बोलशील का? हे बघ, मी तुला पुन्हा राखी बांधणार नाही बरं का, जर तू माझी मदत नाही केली तर. आणि आर्यन लगेच म्हणाला, आ गई ना आपली असली अवकात पर, दाखवले ना तुझे स्वतःचे रंग, बघ प्रिन्सेस अशी आहेस तू. आणि आर्या म्हणाली, दादा ऐक ना, असं कोणी करतं का? प्लीज डॅडना सांग ना एवढा वेळ मला माफ करायला. आणि आर्यन म्हणाला, नो, डॅड मला मध्ये मध्ये करू देणार नाहीत तुम्हा दोघांच्या, तुलाच प्रयत्न करावे लागतील. आर्या म्हणाली, अरे पण मी काय करू ते तरी सांग, एखादी हिंट तरी दे ना. आणि आर्यन थोडा विचार करून तिच्यासमोर तिच्या खांद्यावर एक हात ठेवला आणि फुल दादागिरी दाखवत म्हणाला, आधी थोडा हात चेपून दे, मग सांगतो. तसं आर्यानं थोडं रागानं नाक फुगवलं, पण आता काय करणार. ती त्याचा हात घेतला आणि चेपायला लागली तसाच खांद्यावर ठेवून, आणि म्हणाली, दादा सुचलं का काही? आणि बदमाश आर्यन म्हणाला, लुक प्रिन्सेस, इतक्या लवकर नाही सुचत, तुझा प्रॉब्लेम खूप क्रिटिकल आहे, डॅडना मनवायचं आहे, कोणी ऐऱ्या गैऱ्याला नाही, समजलं का? मग पर्सन जितका इम्पॉर्टंट आहे तितकाच वेळही जास्त लागतो ना आयडिया सुचायला. तू तुझं काम चालू ठेव,
असं म्हणून त्यानं तिला हात चेपायला लावला. मग थोड्या वेळाने तिच्या खांद्यावरचा हात काढला आणि आर्या म्हणाली, दादा सुचली का आयडिया? अशी अपेक्षेनं म्हणाली. आणि आर्यन फार विचार करत असल्यासारखा आव आणत म्हणाला, नाही अजून, पण सुचेल. असं म्हणून दुसरा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि म्हणाला, चेप. तसं आर्यानं फार वाईट तोंड केलं. एकतर तिला अजिबात म्हणजे अजिबात असली कामं करायला आवडत नव्हतं. लहानपणापासून एकही इकडचा चमचा तिकडं न करणारी प्रिन्सेस आता चक्क आर्यन दादाचे हात चेपत होती. आणि त्या दोघांचं कोपऱ्यात काय सुरू आहे हे बघून स्वीटी आणि तन्वी मात्र हसत होत्या. आणि त्या दोघांची ना घरात सतत भांडणं असायची लहानपणी. पण आता प्रिन्स आणि प्रिन्सेस अजिबात भांडत नव्हते. आणि मग इंद्र आणि अर्जुनचं लक्ष मात्र नव्हतं. मग काही वेळ असाच गेला आणि आर्याच्या बेबसीचा फायदा घेऊन झालं आणि आर्याने दोन्ही हात झटकले आणि आर्या म्हणाली, झालं का तुझं? आता सांग ना प्लीज. आणि आर्यन पुन्हा तिला काम लावण्यासाठी म्हणाला, प्रिन्सेस आय थिंक तू किचनमध्ये जा आणि काहीतरी डिश बनव डॅडसाठी, ते बेटर ठरेल. आणि हो, मीठ मिरची बघून टाक, चुकू नकोस पुन्हा एकदा, नाहीतर डॅड पुन्हा चिडतील. असा एकदम फडतूस सल्ला दिला आणि निघून गेला. आर्यानं पुन्हा बारीक तोंड केलं आणि म्हणाली, खोदा पहाड निकला चुहा, डफर दादा. मग हे तर माझ्या डोक्यात होतंच की. उगीच याचे हात चेपून दिले. आणि असली भंकस आयडिया सुचवली का तू? आणि आरू, तुला माहीत नाही का तुझा दादा किती बदमाश आहे? काय गरज होती त्याला विचारायची? जाऊ दे, त्यापेक्षा मीच काहीतरी करते. असं म्हणून ती किचनमध्ये शिरली आणि तन्वीला म्हणाली, मग मॉम, मी डॅडसाठी फ्रेंच सँडविच करते, त्यांना आवडतं ना खूप? आणि तन्वी म्हणाली, नको, तुला नाही जमणार आरू, आणि त्याला नाही पसंत पडलं तर त्याचा मूड जाईल. आणि आर्य म्हणाली, मॉम कसा मूड जाईल? डॅडचा मूड कसा परत आणायचा मला माहीत आहे, प्लीज मला करू दे ना मॉम. तन्वी म्हणाली, ओके कर. आणि आता आर्यानं भरपूर फ्रेंच सँडविच बनवलं आणि सगळ्यांसमोर मांडलं. छोट्या मुलांनासुद्धा दिलं. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, आजचं फ्रेंच सँडविच आरूने बनवलं आहे बरं का, खास तुझ्यासाठी. आणि अर्जुन सर काहीच न बोलता, चेहऱ्यावर कसलीही भाव न दाखवता तसेच बसले आणि म्हणाला, तनू, ब्रेकफास्ट प्लीज. आणि तो कोणीही बनवू दे, मी तो ब्रेकफास्ट म्हणूनच खाणार, असं तो रूढ आवाजात म्हणाला. आर्या नाराज झाली. आता सगळ्यांना फ्रेंच सँडविच दिलं आणि आर्यासुद्धा इंद्राच्या शेजारी येऊन बसली, अर्जुनच्याही शेजारी, म्हणजे दोघांच्या मध्ये. आणि सगळ्यांना म्हणाले, तुम्ही प्लीज सगळेजण सुरू करा ना आणि कसं बनलंय मला सांगा. आणि डॅड, प्लीज प्लीज मला माफ करा, यापुढे तुमची प्रिन्सेस कधीच नाही चुकणार. तुमची मान खाली जाईल, तुमचं नाक कापलं जाईल, असं नाही का हे करणार ती. डॅड, अख्खी दुनिया एकीकडे आणि तुम्ही एकीकडे असं मला वाटतं. डॅड, यू आर माय हिरो. आणि तो गॉड जरी माझ्यावर रुसला ना तरी मला परवा नाही, पण डॅड तुम्ही नका ना रुसू. असं म्हणून तिचे डोळे पुन्हा भरून आले आणि ती मुसमुस करत तिथंच खाली मान घालून बसली. आणि अर्जुन सगळ्यांना म्हणाला, तुम्ही सगळे असे बसलात का, ब्रेकफास्ट सुरू करा. आणि त्याच्या ऑर्डरने सगळ्यांनी खायला सुरुवात केली. आणि आधीच आर्यन म्हणाला, खूप रिस्क घेऊन खातोय, ओ गॉड सेव्ह मी. इंद्रा, तुझ्या बायकोने आज आम्हाला मारण्याचा प्लॅन तर केला नाही ना? तसे सगळे हसले, पण अर्जुन नाही हसला आणि आर्याही शांत होती. मग आता फ्रेंच सँडविच खाल्लं आणि काहीतरी कमी होतंच. आणि आर्यन म्हणाला, प्रिन्सेस, मॉमसारखं तुला जमलंच नाही. मॉम बेस्ट बनवते ही डिश, कारण ही डिश डॅडची फेवरेट आहे म्हणून. आणि काय गं प्रिन्सेस, तुझ्या इंद्राजीची कोणती डिश फेवरेट आहे तुला माहीत आहे का? आणि आर्य म्हणाली, नाही माहीत. आणि आता इंद्रासुद्धा म्हणाला, आरू, सँडविच थोडं बिघडलं. आणि आर्या नाराज झाली आणि डॅडनं तर ते अजिबात आवडणार नाही असं तिला वाटलं. आणि ती अर्जुनच्या समोरचं सँडविच उचलणार इतक्यात त्यानं ती प्लेट तशीच पकडली आणि सँडविच घेतलं आणि नेहमीची त्यांची लग्नाच्या आधीची जी सवय होती त्या सवयीप्रमाणे पहिला घास आर्यासमोर पकडला आणि आर्याला, म्हणजेच लाडक्या प्रिन्सेसला खाण्यासाठी. आणि हे बघून आर्याचे डोळे पाण्यानं भरले. ती पुन्हा रडायला लागली. अर्जुनने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि तिला जवळ ओढली. आणि आता अर्जुनचा राग मावळलाय असं वाटलं. आणि आर्यन बदमाशगिरी करत म्हणाला, देखो प्रिन्सेस, तुझं सँडविच खूप खराब झाले आणि तू स्वतः खायला नको म्हणून रडतेस ना?
तसा अर्जुन म्हणाला, टायगर, सँडविच कसंही असलं तरी मी खाणार, कारण ते माझ्या प्रिन्सेसने बनवले माझ्यासाठी. तुझी प्रिन्सेस जेव्हा तुझ्यासाठी हे सगळं करेल ना, तेव्हा तुला कळेल की बाप आणि मुलीचं नातं काय असतं. आणि हे ऐकून आर्या अर्जुनच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि अर्जुनचेही डोळे पाण्यानं भरले. आणि स्वीटी त्या आनंदातच म्हणाली, चला तर आज मी लंचमध्ये काहीतरी स्पेशल बनवते. तसं आर्यन म्हणाला, नको स्वीटी, कारण आपण लंचसाठी कोणाच्या तरी घरी जातोय, आपला लंच तिकडंच होईल. स्वीटी म्हणाली, कोणाच्या? आर्यन म्हणाला, परी आणि ऋषीनं इन्व्हाइट केलं आहे. आणि हे ऐकलं तसं पुन्हा आर्या नाराज झाली, पण ती नाराजी दाखवली नाही. आणि कुहूकडे जायला मिळणार म्हणून प्रिन्स मात्र खुश झाला आणि तो खेळता खेळता रेडी होण्यासाठी पळाला. त्याला इतका खुश बघून एंजलला राग आला आणि ती आता मुद्दाम आर्यनच्या पाठीमागं लागली आणि म्हणाली, मामा मी सुद्धा येणार, मला पण घेऊन चला. आणि आता मुलांनी मामाकडे हट्ट नाही करायचा तर कोणाकडे, म्हणून आर्यन म्हणाला, ओके चला. आणि तो प्रिन्स, प्रिन्सेस, एंजल, स्वीटी असे निघून गेले. आणि प्रिन्सला आलेला बघितला आणि खूप खुश झाली आणि म्हणाली, हाय प्रिन्स. तशी एंजल पुढे आली आणि म्हणाली, हाय कुहू, मी पण आहे प्रिन्ससोबत. आणि तिला बघितलं तसं परी आणि कुहूचा चेहरा पडला. आणि आता जिथं जिथं प्रिन्स कुहू असायचे तिथं तिथं प्रिन्सेस आणि एंजल असायच्या. आणि एंजल म्हणाली, कुहू, आम्ही सुद्धा तुझे गेस्ट आहोत ना, मग तू एकटी प्रिन्सला घेऊन का बसतेस गं, आमच्याशी सुद्धा बोल ना. आणि कुहू म्हणाली, ओके चला. आणि ती त्या सगळ्यांना तिचे टॉय दाखवत होती आणि त्यामध्ये कुहूनं गिफ्ट दिलेले सुद्धा बरेचसे टॉय होते. ते सुद्धा तिनं आवर्जून एंजलला दाखवले, तिला राग यावा म्हणून. पण आता मात्र एंजलने काही नाही केलं, ती शांत होती बरं का. पण नंतर काही वेळातच कुहू प्रिन्सने दिलेले टॉय तिथं घेऊन आली आणि म्हणाली, प्रिन्स हे बघ, हे टॉय कोणी तोडले, मगाशी तर किती चांगले होते आणि हे तूच दिले होते आणि हे माझे किती फेवरेट होते, असं कुहू म्हणून रडायला लागली. आणि प्रिन्सने काहीही दोष नसणाऱ्या एंजलकडे फार फार रागात बघितलं आणि गोंधळलेली एंजल कावरी बावरी होऊन त्याच्याकडे बघत होती. आता हे नक्की काय आहे? कुहूचा प्लॅन असेल का एंजल आणि प्रिन्समध्ये गैरसमज पसरवण्याचा? हे तर येणारा काळच ठरवेल.